अगदी घरच्या साहित्यात कमी खर्चात एकदम परफेक्ट मस्त अशी दाणेदार मलाई कुल्फी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी येथे 1 लिटर म्हैशीचे फुल फॅट दूध गरम होण्यासाठी ठेवले. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चिमूट केसर आणि 2 चमचे साखर ऍड केली. आता या 1 लिटर दुधातील जवळपास 25% दूध आटवून घेऊ. आता या दुधाला चांगला दाटसरपणा येण्यासाठी एका वाटीमध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 4 ते 5 चमचे दूध घालून याची स्लरी बनवून घेतली आणि 15 ते 20 भिजवलेले बदामच्या साली काढून घेतल्या. यामध्ये थोडंसं दूध घालून याचीही मिक्सरवरती पेस्ट बनवून घेतली. आता इकडे पहा, जवळपास 25 ते 30% दूध आटलं गेलं आहे. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड केली, चांगलं मिक्स करून घेतलं, तसेच बदामची पेस्टही ऍड केली. आता या कुल्फीला मस्त असं स्ट्रक्चर आणि कलर येण्यासाठी साखरेचं कॅरमल बनवून घेऊ. तर एका पॅन मध्ये 5 चमचे साखर घेतली आणि स्लो टू मीडियम फ्लेम वरती चमच्याने एकसारखं हलवत ही साखर विरघळून घेतली. साखर विरघळल्यानंतर लगेचच या दुधामध्ये ऍड केली. आता हे साखरेचं कॅरमल दुधामध्ये चांगलं विरघळून घेतलं आणि गॅस बंद केलं. आता यामध्ये 1/4 चमचा वेलची पावडर ऍड केली आणि हे कुल्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड म्हणजेच रूम टेम्परेचरला आल्यानंतर एका डब्यामध्ये आणि छोट्या छोट्या 2 ग्लासमध्ये भरलं आणि या ग्लासच्या वरती फॉइल पेपर लावून पॅक करून घेतलं आणि हे कुल्फीचे ग्लास आणि डब्बा 8 ते 10 तासासाठी फ्रीजरला ठेवून दिला आणि 10 तासानंतर आपली कुल्फी पहा, यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमले नाहीत. आता हा कुल्फीचा डब्बा आणि ग्लास पाण्यामध्ये थोडासा डीप करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कुल्फी डब्यातून बाहेर काढून घ्यायची आणि ही पहा, मस्त अशी क्रीमी दाणेदार मलाई कुल्फी बनून तयार झाली. चला तर अशाच परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी सत्याच रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला भेट द्या. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.